अहो आपल्या जानूच्या आग्रहाखातर आपण भावनाचं पुन्हा एकदा लग्न लावायला तयार झालो आणि बघा हा हा म्हणता लग्न झालं, पाठवणी झाली. म्हणजे लक्ष्मी, गेला आठवडाभर जी काही धावपळ चालली होती ती आज संपली. उद्यापासून रुटीन सुरू. हो ना. पण एक मात्र खरं, आज भावनाची पाठवणी करताना पहिल्या वेळेला झालं होतं ना, तसंच मन पुन्हा एकदा जड झालं का. पण अहो पहिल्यांदा जेव्हा तिची पाठवणी केली होती तेव्हा मनाला एक रुखरुख होती, भीती वाटत होती की तिचा संसार कसा होईल, तिकडची मंडळी तिला स्वीकारतील की नाही, आपली भावना आनंदात राहील की नाही. पण आज तिला पाठवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सगळी रुखरुखच संपली बघा. अगदी बरोबर बोललीस. सिद्धू किती प्रेम करतो आपल्या भावनावर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेणुकाताई अगदी आईसारखी माया करतात तिच्यावर. अगदी खरंय. सिद्धूच्या प्रेमामुळे आपली भावना किती आनंदी राहायला लागली ना ग. आत्मविश्वास सुद्धा किती वाढलाय भावनाचा. हो ना. आणि म्हणूनच आज आपल्या मनात अजिबात काहीही रुखरुख नव्हती. मनात अजिबात काळजी नाहीच आता. सासूबाई एवढी का खोकते आई? चल बघूया. हे आई, सासूबाई आई, सासूबाई काय झालं? आई, तुझा संतोषला बोलू पटकन. संतोष संतोष अगं सासूबाईनं बघ ना कशी उभळ आली. तू पटकन संतोषला हाक मार. हो आई, ते घरी नाहीयेत. घरी नाहीयेत? नाही ना. अरे देवा, आता गरजेच्या वेळेला कुठे गेला तो? ए आई ग, सासूबाई काय झालं आजींना? आजी अरे नमस्कार. नमस्कार. अहो ही काय बोलवायची वेळ झाली का? अहो सकाळी लवकर उठून बाहेर जायचं असतं मला. माफ करा माझं काम तेवढं महत्वाचं होतं म्हणून यावेळी तुम्हाला बोलवलं. कसलं काम? हा ते म्हणजे काय आहे, मी आता एक नवीन घर बांधलंय, तर त्या घरात मला राहायला जायचंय. आता कोणत्या मुहूर्तावर राहायला जावं जेणेकरून माझी भरभराटच होईल, नुकसान कधीच होणार नाही, याचं मार्गदर्शन हवंय मला तुमच्याकडून. हे बघा, हा ह्या गुढीपाडव्याला चांगला मुहूर्त आहे. हा? अहो गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्माचा नववर्षाचा पहिला दिवस. हा? 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त. या दिवशी जर तुम्ही नवीन घरामध्ये गुढी उभारली तर तुमची शुभ सुरुवात झाली असा त्याचा अर्थ होईल. अरे वा 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 वा, म्हणजे गुढीपाडव्याला जर का मी नवीन घरात गेलो तर माझी भरभराटच भरभराट. हा चालेल चालेल, या गुढीपाडव्यालाच मी जातो. पण हो, ते उदक शांतीची पूजा वगैरे जी काय असते ना, ते मात्र लक्षात ठेवा, ती तुम्हालाच करायची आहे. नक्की आठवणीत ठेवून या. हा? बरं येऊ. हा हा या. चला आता या गुढीपाडव्याला नवीन घरात गुढी उभारायची. काय करायचं आता? आई, व्यंकी आणि आरती पण इथे नाहीयेत, ते आरतीच्या आईला भेटायला गेलेत. आई, मी काय म्हणते, जयंतला फोन करून बोलवूया का? जयंतरावांना? अगदी योग्य. जयंतरावांना फोन करा लगेच. आणि त्यांना म्हणावं डॉक्टरांना घेऊनच या. हो त्याला सांगतो लगेच ये बाबा. देवा. हॅलो बाबा, बोला. एवढ्या रात्री तुम्ही फोन केला, सगळं ठीक आहे ना? जानू ठीक आहे ना? जयंत तू काळजी नको करूस. जान्हवी अगदी ठीक आहे. फक्त रे आईची तब्येत जरा. आजींचं काय? अरे अचानक तिला खूप खोकला येतोय आणि खूप अस्वस्थ वाटतंय. तिला काय करावं कळत नाहीये. तू जरा त्या डॉक्टरांना फोन करशील का? तुम्ही काळजी करू नका, मी लगेच डॉक्टरांना घेऊन येतो तिकडे. हा ये लगेच लगेच. हा येतोय लगेच. आजी हॅलो डॉक्टर, मी जयंत कानेटकर बोलतोय.
मला ना कधी कधी खरंच वाटत नाही अगं की तुझ्या इतकी सुंदर आणि समजूतदार मुलगी माझी बायको आहे. अगं हसतेस काय? हा खरंच बोलतोय. सिद्धिराज, आज आपलं पहिल्यांदा नाही हं, दुसऱ्यांदा लग्न झालंय. तरी सुद्धा जसं मी तुझ्या रोज प्रेमात पडतो ना तसंच रोज लग्न करायला सुद्धा तयार आहे. आणि मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुझ्यासोबत घालवायचा आहे भावना. आणि मला माहिती आहे ना की माझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंदाच्या क्षणी तू माझ्याबरोबर तितकीच आनंदी असशील. माझ्या वाट्याला किती काहीही संकट आले ना की तू खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर उभी असशील. भावना का मला खूप स्वप्न बघायची आहेत का तुझ्यासोबत आणि ती सगळी पूर्ण करायची आहेत. भावना मला तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय, भरभरून जगायचंय. असं भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ सगळं काही तू आहेस. तू आहेस म्हणून सिद्ध आहे. आणि सिद्धिराज आहेत म्हणून ही भावना आहे. डॉक्टर, काय झालं सासूबाईंना अचानक? डॉक्टर सकाळपासून उत्साहात होती हो. माझ्या मुलीचं लग्न आहे ना, त्यामुळे आनंदात होती, पण अचानक तब्येत बिघडली. काय झालं असेल असं? हे बघा, ते आत्ताच कोमातून बाहेर आले. कधी कधी असा त्रास होऊ शकतो. हे बघा, घाबरायचं काही कारण नाही. मी एक इंजेक्शन देतो त्यांना, अर्ध्या तासात त्यांना बरं वाटेल. नक्की बरं वाटेल ना? जयंत म्हणायचं ना तुम्हाला? मी त्यांच्याबद्दल जेवढा वाईट विचार केला होता ना तेवढे वाईट नाही येत होते. जयंत सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतोय. जानूच्या घरच्यांना तर स्वतःच्या जाळ्यात अडकवलंच आहे, पण जानूलाही पुन्हा फसवतोय. तिच्या मनाशी खेळतोय. नाही, मी यावेळेस गप्प बसणार नाहीये. मला काही करून जानूला जयंत पासून वाचवावंच लागेल. जयंतचा खरा चेहरा जगासमोर आणावाच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. भावना, माझ्या सगळ्या प्लॅन्सवर परत एकदा पाणी फिरत तू या घरात स्थान मिळवलंस. घरातल्या सगळ्यांना आपल्या बाजूने केलंसच. अगदी आजची तुझ्या बाजूने झालं. पण खूप खुश होऊ नकोस. लवकरच तुला मिळणार हे मान, सन्मान, आदर सगळं फिरवून घेणार आहे मी. तुझं या घरातलं स्थान उद्ध्वस्त करणार आहे. आता तू बघशीलच कशी तुझी वातावत होते ते.